केस बाय केस पाहिलं तर सगळ्या महापालिकांमध्ये भ्रष्टाचार वाढला सार्वत्रिक अनुभव आहे आता नगरसेवक नसल्यामुळे. मग नगरसेवक आणि अधिकारी म्हणून जास्ती नाही का करणार? तोच प्रश्न होता माझा की नगरसेवक भ्रष्ट नसतात का? मग असतात, पण नगरसेवक आणि नोकरशाही हे दोन असताना नगरसेवकाला भ्रष्टाचार करायला नोकरशाहीची मदत लागते. कारण शेवटी सरकारी नोकराला नोकरीवरनं काढून टाकण्याची प्रक्रिया फार जटिल आहे. बघा, भ्रष्टाचारात अडकलेलं जे निलंबन होतं, पण आपल्याला माहिती आहे चौकशीत भ्रष्टाचार सिद्ध होत नाही. तेव्हा ते वर्षानुवर्ष असतात तिथेच. तर ब्युरोक्रेसी इज लाईक अ हॉर्स, घोडा आहे, आणि घोडेस्वार म्हणजे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. आज आपल्याकडे नोकरशाहीचा घोडा चौखूर उधळलाय, त्याच्यावर स्वारच नाहीये. म्हणून नोकरशहांच्या हातात गेलं तर ते फक्त बरोबर. पण नगरसेवक असले तर एखादा कुठला तरी झोपडपट्टीचा नगरसेवक, त्याची गरज वेगळी आहे. म्हणून इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असणं ही लोकशाहीची गरज आहे. जर आता निवडणुका येऊ घातल्यात आणि आता जर काही आपल्याला गोष्टी बदलायच्या असतील, अशा काय 2-3 गोष्टी तुम्ही सजेस्ट कराल की ज्या एकूणच नागरिकांनी या सगळ्या व्यवस्थेबद्दल विचार करताना किंवा निवडणुकांकडे बघताना बदलायला हव्या? मला असं वाटतं की नागरिकांच्यासाठी हक्क आणि जबाबदाऱ्या हातात हात घालून जा. मी जो 1-1 रुपया देतो त्याचं नियोजन किंवा खर्च हा व्यवस्थित होतो का नाही हे बघायची जबाबदारी कोणाची आहे? नागरिकांचीच आहे. अनेक लोक म्हणतात फुटपाथ चांगला होता आमच्या इथला, परत करतात. का करतात? टेंडरिंग, खर्च, त्यात पैसे खाणं. जा कोर्टात. तिथला फुटपाथ गरज नसताना केला, उत्तर द्यावं लागेल ना. गेलं कोणी? आमच्या पिढीत लोकांमध्ये ट्रेंड आलाय की मी पॉलिटिकल, मला पॉलिटिक्स बद्दल अजिबात इच्छा नाही आणि मी त्याबद्दल बोलणार नाही. तर या निराशेबद्दल काय वाटतं? कुठे चाललोय नेमके आपण? तरुण पिढीमध्ये अपाथी असेल राजकारणाबद्दल, भ्रमनिराश होत असेल तर तो होण्यासारखी स्थिती आहे का? तर आहे. पण माझं म्हणणं असं की रणछोडदास होऊन मी जगणार का? मी युद्धभूमी सोडणार का? मला वाटतं अर्जुनालाही कृष्णाने तेच सांगितलं, गर्भगळीत होऊ नकोस, ते गांडीव उचल, प्रत्यंच्या ताण. जर ही व्यवस्था सगळी तुमच्या विरुद्ध आहे तर त्या व्यवस्थेला कॉन्कर करा, जिंका. भ्रष्टाचारी आहेत, सगळे भ्रष्टाचारी हटवा, तुम्ही या आणि एफिशियंटली कारभार करा.